नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद ओडगे आपल्या सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. याआधी आपण 9 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील 10वा व्हिडिओ पाहणार आहोत. तर यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत साहित्य अकादमी पुरस्कारापासून. तर हा पुरस्कार राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, 2019चा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी अनुराधा पाटील यांना जाहीर झाला आहे. त्यांचा कथासंग्रह आहे, जो काही काव्यसंग्रह आहे, कदाचित अजूनही हा काव्यसंग्रह आहे. कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी ॲन एरा ऑफ डार्कनेस शशी थरूर यांचं पुस्तके आहे. ॲन एरा ऑफ डार्कनेस या बुकसाठी इंग्रजी भाषेसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. ॲन एरा ऑफ डार्कनेस हे एक लक्षात ठेवायचं, इंग्रजी भाषेसाठी शशी थरूर यांचं पुस्तक आहे. आणि कोकणी भाषेसाठी नीलबा खांडेकर यांचं द वर्ड्स हा कविता संग्रह. या कविता संग्रहाला नीलबा खांडेकर यांचा कोणता कविता संग्रह आहे तर द वर्ड्स या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आता साहित्य अकादमी पुरस्काराची आपल्याला इथं माहिती पाहायची आहे. साहित्य अकादमी पुरस्कार हा 1954 पासून 1954ला या पुरस्काराची स्थापना आहे. 1954ला साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना. त्याचं स्वरूप आहे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये स्वरूप लक्षात ठेवायचं. 1 लाख रुपये त्याचं स्वरूप. आणि देशातल्या ज्या 22 अनुसूचित भाषा प्लस इंग्रजी आणि राजस्थानी अशा एकूण 24 भाषेसाठी हा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात येतो, लक्षात ठेवायचं. तर हा साहित्य अकादमी पुरस्कार लक्षात ठेवा. 1954लाच भारतरत्न पुरस्काराची सुरुवात आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे भारतीय विज्ञान परिषद. भारतीय विज्ञान परिषद ही 107वी परिषद बेंगलोर या ठिकाणी पार पडली. कधी पार पडली तर 3 ते 7 जानेवारी 2020 दरम्यान. माननीय पंतप्रधानांनी या विज्ञान परिषदेचं उद्घाटन केलं होतं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि या परिषदेची संकल्पना काय आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास या परिषदेची संकल्पना लक्षात ठेवायची. त्यानंतर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोण होतं, इतर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. डॉक्टर एस राजेंद्र प्रसाद हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं. डॉक्टर एस राजेंद्र प्रसाद ही झाली 107वी. 106वी परिषद लक्षात ठेवायची आपल्याला, जालंधर या ठिकाणी पार पडली होती. 106वी विज्ञान परिषद जालंधर या ठिकाणी पार पडली होती, ही एक लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आता भारतीय विज्ञान परिषद. भारतीय विज्ञान परिषद 1914मध्ये कोलकाता पहिली परिषद 1914मध्ये कोलकात्याला पार पडली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते आशुतोष मुखर्जी. 1914ला भारतीय विज्ञान परिषद 1914ला कोलकाता या ठिकाणी पार पडली होती. तर त्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते आशुतोष मुखर्जी, ही एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आशुतोष मुखर्जी. आता आशुतोष मुखर्जी यांच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. इतिहासामध्ये सॅडलर विद्यापीठ आयोग स्थापन झाला होता 1917 साली. 1917 साली सॅडलर विद्यापीठ आयोग 1917. तर या सॅडलर विद्यापीठ आयोगाचे सदस्य होते आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद, हे 2 भारतीय सदस्य होते, लक्षात ठेवायचं.
आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद. 1917चा सॅडलर विद्यापीठ आयोग. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कधी? 1917. यावर राज्यसेवा मुख्यला प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. तर आपण यामध्ये काय पाहिलं तर 107वी परिषद, 106वी परिषद, पहिली परिषद, पहिल्या परिषदेचे अध्यक्ष, त्यानंतर ही परिषद 107वी बेंगलोर या ठिकाणी झाली 3 ते 7 जानेवारी 2020 या परिषदेची संकल्पना. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व पाहायचं आहे, ते म्हणजे टी.एन. शेषन. टी.एन. शेषन यांचं निधन झालेले आहे चेन्नई या ठिकाणी. त्यांचं वय होतं 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. कुठं निधन झालं आहे तर चेन्नई या ठिकाणी. ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपले ते 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते 1990 ते 1996. 1990 ते 1996 या दरम्यान ते आपले 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट यांच्याबद्दल लक्षात ठेवायची की त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूकसुद्धा लढवली होती 1997मध्ये. के.आर. नारायणन यांच्या विरोधात त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. त्यानंतर त्यांनी देशभक्त ट्रस्टची सुद्धा स्थापना केलेली आहे. ही एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे. देशभक्त ट्रस्ट याची पण स्थापना केलेली आहे. एक लक्षात ठेवायचं आहे. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही अजून नोट डाऊन करून घ्या. रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. द डिजनरेशन ऑफ इंडिया हे पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. ही एक लक्षात ठेवायची इतर माहिती. द डिजनरेशन ऑफ इंडिया हे बुकसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. ही इथं माहिती लक्षात ठेवायची आपल्याला. तर असे टी.एन. शेषन यांचा मृत्यू लक्षात ठेवायचं. वयाच्या 86व्या वर्षी निधन चेन्नई या ठिकाणी झालं होतं. तर अशी ही टी.एन. शेषन यांची माहिती. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे महारत्न दर्जा पाहायचा आहे. तर सध्या 2 अशा कंपन्या आहेत ज्यांना महारत्न दर्जा मिळालेला आहे. ती म्हणजे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरं म्हणजे HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या 2 कंपन्यांना हा महारत्न दर्जा मिळालेला आहे. तर लक्षात ठेवायचे, महारत्न दर्जा द्यायला सुरुवात केलेली आहे 2010 पासून. 2010 पासून महारत्न दर्जा द्यायला सुरुवात केलेली आहे. जवळपास मागील 3 वर्षात जर सरासरी वार्षिक उलाढाल जर 25,000 कोटी रुपयापेक्षा अधिक असली तर ती कंपनी सहसा महारत्न दर्जा म्हणून तिला देण्यात येतो. तर ह्या झाल्या ही झाली 9 नंबर आणि 10 नंबर. म्हणजे आतापर्यंत महारत्न किती कंपन्या आहेत तर याआधी 8 कंपन्यांना महारत्न दर्जा मिळालेला आहे. त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला त्यास 8 सुद्धा पाहायचे आहेत. म्हणजे ह्या झाली 9वी आणि 10वी. पण 8 नंबरची जी आहे 8व्या क्रमांकाची जी आहे ती BPCL ठरली होती, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. ही 8 नंबरची महारत्न दर्जा कंपनी ठरली होती. म्हणजे असाही प्रश्न येऊ शकते की याआधी कोणती ठरली होती, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर कोणती? BPCL. ह्या झाल्या 8वी. पण याआधीच्या 7 लक्षात ठेवायचं. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड. त्यानंतर गेल इंडिया लिमिटेड.
गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गेल म्हणजे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेड, CIL, कोल इंडिया लिमिटेड. त्यानंतर NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. त्यानंतर BHEL म्हणजेच भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, BHEL, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. तर महत्त्वाच्या 7 कंपन्या लक्षात ठेवायचं. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, त्यानंतर IOCL, त्याच्यानंतर ONGC म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस, त्याच्यानंतर गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, कोल इंडिया लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. तर महारत्न दर्जा प्राप्त होण्यासाठी ती कंपनी नवरत्न दर्जा असणंसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे तिचा समावेश नवरत्नमध्ये असणं गरजेचं आहे. ती कंपनी आधी नवरत्न कंपनी असणे गरजेचे आहे. हा एक महत्त्वाचा निकष इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आणखी महत्त्वाचं पाहायचं आहे सर्जनशील शहरे. तर 2019च्या सर्जनशील शहराच्या यादीत मुंबई आणि हैदराबाद या 2 शहरांचा समावेश झालेला आहे. ही एक महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. मुंबई आणि हैदराबाद 2019च्या याच्यामध्ये. तर 2019, आता 2017मध्ये सर्जनशील शहराच्या यादीमध्ये चेन्नई या शहराचा समावेश झाला होता. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि 2015मध्ये जयपूर आणि वाराणसी या 2 शहरांचा समावेश हा युनेस्कोच्या सर्जनशील शहराच्या यादीमध्ये झाला होता. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सर्जनशील शहर हे डिक्लेअर कोण करतं आहे, तर लक्षात ठेवायचं सर्जनशील शहर हे डिक्लेअर कोण करतं आहे, तर युनेस्को नावाची संघटना. ही तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे मी. युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनेस्कोची स्थापना कधी झालेली आहे, तर 1945ला. युनेस्कोचं मुख्यालयही तुम्हाला सांगितलेलं आहे पॅरिस या ठिकाणी. तर लक्षात ठेवायचं, ही सर्जनशील शहराची यादी कधीपासून जाहीर करण्यात येते, तर 2004 पासून सर्जनशील शहराची यादी डिक्लेअर करण्यात येते. या सर्जनशील शहराच्या म्हणजे याचा उद्देश काय, तर जे काही सर्जनशील शहर असतील तर त्या म्हणजे त्यांच्या ज्या काही सांस्कृतिक परंपरा असतील त्या शहराच्या, त्यांचं जतन करणं आणि संवर्धन करणं, याच्यासाठी हे सर्जनशील शहरे डिक्लेअर केले जातात. तर काय पाहिलं, तर 2019ला मुंबई आणि हैदराबाद हे 2 शहरं, 2017ला कोणतं सांगितलं, तर चेन्नई, आणि 2015ला कोणते 2, तर जयपूर आणि वाराणसी. आपण यासोबतच जयपूर हे शहर पाहिलं होतं की जागतिक वारसा स्थळामध्ये भारतातलं 38वं स्थळ ठरलेलं आहे जयपूर नावाचं शहर. आतापर्यंत भारतामध्ये 38 जागतिक वारसा स्थळं झालेले आहेत, हे पण आपण पाहिलं होतं. ते पण कोण डिक्लेअर करते, तर युनेस्को ही संघटना. आणि युनेस्कोचं मुख्यालय कुठं, पॅरिस या ठिकाणी. आणि पॅरिस हे शहर तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या ठिकाणी आहे, तर सीन नदीच्या काठी हे पॅरिस नावाचं शहर आहे. इथपर्यंत आपण ही माहिती पाहिलेली आहे. सुरुवातीपासून आपण पाहणार आहोत चालू घडामोडी. आपण सुरुवात केली होती साहित्य अकादमी पुरस्कार 2019 पासून. हा पुरस्कार अनुराधा पाटील यांना मिळाला, कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी. आणि इंग्रजी कोणतं पुस्तक, तर ॲन एरा ऑफ डार्कनेस, शशी थरूर यांचं. आणि कोकणी म्हणलं तर कोकणी भाषेसाठी नीलबा खांडेकर यांची द वर्ड्स हा काव्यसंग्रह. साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना तुम्हाला सांगितली 1954. पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये. आणि किती भाषेसाठी, तर 22 अनुसूचित भाषा आणि 2 इंग्रजी आणि 1 राजस्थानी, अशा एकूण 24 भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 1954लाच भारतरत्न पुरस्काराची सुरुवात. त्यानंतर तुम्हाला सांगितली भारतीय विज्ञान परिषद.
107वी परिषद ही बेंगलोर या ठिकाणी पार पडली 3 ते 7 जानेवारी 2020 दरम्यान. उद्घाटन कोणी केलं? माननीय पंतप्रधानांनी. संकल्पना सांगितली विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास. 106वी परिषद जालंधर या ठिकाणी, ती एक सांगितली जालंधर या ठिकाणी. आणि पहिली परिषद 1914 साली कुठं? तर कलकत्ता या ठिकाणी. अध्यक्ष कोण? सर आशुतोष मुखर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. ही एक आपण पाहिलं. त्यानंतर आपण TN शेषन यांची माहिती पाहिली. TN शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यानंतर देशभक्ती ट्रस्टची स्थापना केली त्यांनी. आपले 10वे ते मुख्य निवडणूक आयुक्त होते. द डिजनरेशन ऑफ इंडिया हे त्यांचं पुस्तक. ही अशी त्यांची महत्त्वाची माहिती आपण पाहिली. त्यांचा मृत्यू आपण म्हणजे निधन त्यांचं पाहिलं चेन्नई या ठिकाणी झालं होतं. त्यानंतर महारत्न दर्जा कंपनी, म्हणजे महारत्न कधीपासून दर्जा द्यायला सुरुवात केली? तर 2010 पासून. 2 कंपन्यांना महारत्न दर्जा, जी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. या आधीची म्हणलं तर 8वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि इतर 6-7 कंपन्या मी तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर सर्जनशील शहराची यादी पाहिली आपण, जे की म्हणजे युनेस्कोतर्फे जाहीर केल्या जातात. 2019 साली मुंबई आणि हैदराबाद, 2017 साली चेन्नई आणि 2015मध्ये जयपूर आणि वाराणसी. कोण डिक्लेअर करते? तर युनेस्कोची स्थापना कधी? तर 1945ला. आणि युनेस्कोचं मुख्यालय हे पॅरिस या ठिकाणी. आणि युनेस्को परत काय तर जागतिक वारसा स्थळाची यादी डिक्लेअर करते. आणि जयपूर हे शहरसुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये भारताचं 38वं स्थळ ठरलेलं आहे. तर ही अशी माहिती आपण या सेशनमध्ये पाहिलेली आहे. चालेल मित्रांनो, परत एकदा आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये. आपण खूप छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. थँक्यू.